काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मुलाखत किंवा इंटरव्ह्यू हा एक प्रकारचा आंतरसंवाद असतो. दोन व्यक्तीमधला किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्तींमधला एक आंतरसंवाद असतो. आणि या आंतरसंवादामध्ये जो व्यक्ती मुलाखत देतो त्या व्यक्तीचं अंतरंग, त्याचं व्यक्तिमत्व, त्याच्यामध्ये असलेली क्षमता, हे जे वेगवेगळे गुण आहेत हे गुण शोधण्यासाठी मुलाखतीचं आयोजन केलं जातं. कारण अनेकदा लेखी परीक्षेच्या माध्यमातून जे गुण आपल्याला शोधता येत नाही ते गुण शोधण्यासाठी मुलाखत आयोजित केली जाते. कारण लेखी परीक्षेमध्ये तुमचं बाह्य अंतरंग जे आहे ते जाणून घेता येतं, पण तुमचं जे अंतर्गत अंतरंग आहे, तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुमचा स्वभाव कसा आहे, तुमची विशिष्ट विचारांची दिशा कशी आहे, दृष्टिकोन कसा आहे, तुमच्याकडे नॉलेज किती आहे, तुमची बोलण्याची भाषा किती आहे, हे सर्व तपासण्यासाठी स्पर्धा परीक्षा असो, कंपनी असो, तिथं मुलाखत घेतली आहे. आता मुलाखतीला जाण्याच्या आधी काही गोष्टींची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. सर्वात पहिली पूर्वतयारी काय केली पाहिजे की आपण मुलाखतीला कुठं जाणार आहोत. सर्वात पहिली कोणत्या पदाची, कोणत्या संस्थेमध्ये, कोणत्या कंपनीमध्ये आपल्याला इंटरव्ह्यू द्यायची. सर्वात आधी ज्या ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यू द्यायची आहे तर तिथली माहिती आपण गोळा केली पाहिजे. पहिली गोष्ट की या कंपनीमध्ये मला इंटरव्ह्यू द्यायची आहे तर त्या कंपनीची स्थापना कधी झाली, त्याचं फायनान्शियल कंडिशन काय, समाजामध्ये स्टेटस काय, म्हणजे कंपनीबद्दल सर्वसाधारण स्वरूपाची माहिती असली पाहिजे. किंवा एखाद्या शासकीय नोकरीसाठी जर तुम्ही इंटरव्ह्यू देणार असाल तर तुम्ही कोणत्या पदासाठी इंटरव्ह्यू देणार आहात, काय पदासाठी इंटरव्ह्यू देणार आहे, तर त्याच्याबद्दलचं कमीत कमी प्राथमिक नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. ही पहिली गोष्ट तुम्ही इंटरव्ह्यूच्या पूर्वतयारीमध्ये त्या संस्थेबद्दल, त्या कंपनीबद्दल, त्या पदाबद्दलची माहिती जी आहे ती कलेक्ट करणं गरजेचं आहे. दुसरी की आपण ज्या पदव्या मिळवल्या, कोण BA झाला असेल, कोण BCom झाला असेल, कोण BSc झाला असेल, तर त्या पदवीमध्ये जे वेगवेगळे विषय तुम्ही शिकला त्या विषयाबद्दलची माहिती तुम्ही जमा केली पाहिजे. कारण तुम्ही त्या पदवीच्या दाव्याच्या आधारावर ती मुलाखतीला जात आहे. म्हणजे तुम्ही जे नॉलेज घेतलेलं आहे त्याची ते टेस्ट करणार आहे. तुम्ही ज्या विषयात ग्रॅज्युएट केलंय, जे शिकलेलं आहे ते बरोबर शिकला की नाही याची चेकिंग केली जाणार आहे ना. मग तुम्ही आतापर्यंत जे शिकलात विशेषतः महाविद्यालयामध्ये त्याची तुम्हाला तुमचं नॉलेज जे आहे ते नॉलेज त्या ठिकाणी तुम्हाला तपासावं लागेल की मी शिकलेलो मला येतं की नाही. कारण त्याच्यावर आधारित प्रश्न हे विचारले जातात. त्याच्यानंतर आपल्याबद्दलची जी पार्श्वभूमी आहे, आपलं नाव, गाव, आपली कौटुंबिक परिस्थिती, आपण कुठले आहोत, कोणत्या प्रदेशातले आहोत, याची प्रायमरी स्वरूपाची पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण विशेषतः स्पर्धा परीक्षेमध्ये जे इंटरव्ह्यू देतात त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या पार्श्वभूमीमधले प्रश्न विचारले जातात. आता उदाहरणार्थ तुम्ही जळगाव जिल्ह्यातले आहे तर जळगाव जिल्हा कशासाठी फेमस आहे हे विचारलं जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर धुळे जिल्ह्यातले तर धुळे जिल्ह्याची वैशिष्ट्य काय किंवा धुळे जिल्ह्यामध्ये एखादी महत्वपूर्ण गोष्ट आहे ती विचारली जाईल. किंवा तुमचं नाव आहे, त्या नावाचा अर्थ काय, किंवा कुटुंबाबद्दलचा एखादा व्यवसाय सांगितला की माझे वडील शेती करतात, मग तुम्हाला शेतीशी रिलेटेड प्रश्न विचारला जाईल की तुम्ही शेती सोडून या व्यवसायात का शिकला. तर त्याचं समर्पक उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. तुमची जी पार्श्वभूमी आहे ना तिच्याबद्दलची उत्तरं तुम्ही तयार केली पाहिजे, त्याची पूर्वतयारी केली पाहिजे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू मध्ये मोठ्या पदासाठी जेव्हा इंटरव्ह्यू होते
तेव्हा हायपोथेटिकल क्वेश्चन विचारले जातात की आपण आपल्या विचारांवर किती ठाम आहोत. आता एका IAS अधिकाऱ्याची परवा मी एक इंटरव्ह्यू वाचली, तर तो 3दा नापास झाला इंटरव्ह्यू मध्ये. तर 2दा मध्ये दुसऱ्यांदा का नापास झाला, का त्याला रिजेक्ट करण्यात आलं, तर त्याला एक प्रश्न विचारला होता पॅनलच्या लोकांनी, की तो प्रश्न असा विचारलेला होता की आसाममध्ये आसाममध्ये नाही, जम्मू काश्मीर राज्यामध्ये दहशतवाद्यांना लगाम घालण्यासाठी मिलिटरीच्या लोकांनी काय करायचे. ते मिलिटरीचे लोक की दहशतवादी हल्ला करायचे मिलिटरीवर, म्हणून काय करायचे, एखाद्या दहशतवादीला गाडीला पुढे बांधायचे आणि ते गावामध्ये फिरवायचे किंवा ज्या ठिकाणी दहशतवादी आहेत त्या एरियामध्ये फिरवायचे, भीती निर्माण करण्यासाठी. मिलिटरीच्या लोकांनी अशी अनेक ठिकाणी कृती केलेली आहे काश्मीरमध्ये, आणि याच्या बातम्या पण आलेल्या आहेत, टीव्हीवर पेपरमध्ये सर्व ठिकाणी आलेल्या आहेत. तर पॅनलच्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला की समजा तुम्ही अधिकारी आहेत मिलिटरीमध्ये आणि तुमच्या समोर एकच पर्याय आहे की आतंकवादी तुमच्या लोकांना मारताय, त्यांच्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला त्या आतंकवाद्याला जीपवर बांधायचं. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार. तर त्या इंटरव्ह्यूवर सांगितलं, पहिल्यांदा नकार दिला की नाही, मी दुसरा मार्ग शोधेल, पर्यायी मार्ग शोधेल, की दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आणखी दुसरे काही मार्ग आहेत का. पहिल्यांदा नकार दिला, दुसऱ्यांदा परत त्यांनी फोर्स केला, तरीही दहशतवादी ऐकले नाहीत का. दुसऱ्यांदाही त्याने नकार दिले, पण तिसऱ्यांदा त्यांनी अतिदडपण टाकलं पॅनलच्या लोकांनी. कारण पॅनलचे लोक मुद्दाम त्यांच्यावर दडपण टाकलं की यांनी मत बदलावं. त्यांच्या दडपणाला तो उमेदवार बळी पडला आणि त्याने दिलं की हा मार्ग योग्य आहे, दहशतवादाला मी गाडीने बांधेल आणि त्याच्यामुळे दहशतवाद आटोक्यात येईल. त्याच ठिकाणी त्याला फेल केलं गेलं. कारण ही कृती जरी आम्हाला योग्य वाटत असली तरी ती कृती कायद्यामध्ये घटनेनुसार अयोग्य आहे. तुम्ही एखाद्या पदासाठी जेव्हा इंटरव्ह्यूला जातात तेव्हा तुम्ही एक व्यक्ती म्हणून जात नाही, तर त्या पदासाठी अधिकारी म्हणून जाणार, आणि अधिकारी म्हणून जाणार तेव्हा आपली कृती या देशाच्या कायद्याला धरून, या देशाच्या घटनेला धरून असली पाहिजे, असं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. जर तुम्ही दडपणामध्ये बळी पडत असाल, याचा अर्थ तुमच्याकडे एखादं आव्हान आलं आणि त्या संकटाला तुम्ही गांगरता, हा त्याचा अर्थ होतो. आणि अधिकारी जर असा संकटामध्ये गांगरणारा असेल तर तो पुढे आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कशा काय पद्धतीने तो हे करू शकेल. म्हणून तुम्हाला असे अनपेक्षित प्रश्न, आव्हानात्मक प्रश्न किंवा हायपोथेटिकल प्रश्न मुद्दाम तुमच्या पुढे अशी काल्पनिक परिस्थिती उपस्थित केली जाते आणि अशा प्रश्नांचा सराव केला जातो. आणि पहिली गोष्ट इंटरव्ह्यू मध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की इतरांपेक्षा आपल्याकडे वेगळं स्किल काय आहे हे इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला दाखवता आलं पाहिजे. मला काय डिग्री आहे, किती सर्टिफिकेट आहे, या गोष्टीपेक्षा तुम्ही या नोकरीला किती लायक आहात, किती पात्र आहात, हे सिद्ध करणं फार गरजेचं आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत इंटरव्ह्यू मध्ये की ड्रेसिंग सेन्स वगैरे असला पाहिजे, या तर कॉमन गोष्टी आहेत ना. इंटरव्ह्यू मध्ये जाताना आपला ड्रेसिंग सेन्स चांगला असला पाहिजे, सूट कूट बाय. पण याचा अर्थ तुमचा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे म्हणजे तुम्हाला सिलेक्ट केलं जाईल का. पहिली गोष्ट, आपण बाह्य रंगावर जास्त जाता कामा नये की आपण खूप सूट बूट टाय घालून, जो जनरल ड्रेस कोडिंग राहतो की मुलाखतीला जाताना व्यवस्थित केस विंचरले पाहिजे, दाढी केली पाहिजे, व्यवस्थित कपडे घातले पाहिजे, बूट पॉलिश केली पाहिजे, वेळेवर हजर राहिलं पाहिजे, या कॉमन गोष्टी आहेत. या गोष्टी तर सर्वांनी केल्याच पाहिजे. कारण कोणत्याही इंटरव्ह्यू मध्ये तुमचं जे इम्प्रेशन तयार होतं हे इम्प्रेशन सुरुवातीला तुमच्या एंट्री मधून होतं, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही इंटरव्ह्यूच्या वेळेस वेळेवर गेला नाही तर पहिले तुमचं इम्प्रेशन खराब होईल. म्हणून वेळेच्या आधी तिथं पोहोचलं पाहिजे.
व्यवस्थित ड्रेसिंग मॅनर पाहिजे, व्यवस्थित कपडे वगैरे पाहिजे, जेणेकरून पाहणाऱ्याला वाटेल की याला नोकरी देण्याला लायक आहे. तुमचे कपडे, तुमचे ड्रेस किंवा तुमचं एकंदरीत बाह्य व्यक्तिमत्व पाहून त्यांचा गैरसमज होता कामा नये, पूर्वग्रह होता कामा नये, याची खबरदारी आपली घेतली पाहिजे. त्यानंतर मुलाखतीमध्ये एंट्री करताना, बसताना आपण परवानगी घेतली पाहिजे. मध्ये जाताना मे आय कमिंग सर म्हटलं पाहिजे, बसताना त्याची परवानगी. त्याच्यानंतर बसणार कसे? इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याचदा काही लोक 90 अँगलच्या पोलमध्ये असे बसतात. जसं काही प्रचंड दडपणाखाली हा माणूस आहे. इंटरव्ह्यू ही नॅचरल पद्धतीने दिली पाहिजे, नॅचरल पद्धतीने दिली पाहिजे. म्हणून एका हे तज्ञ आहेत, ते मार्गदर्शन करणारे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा आपण जिंकण्यासाठी खेळतो तेव्हा हारण्याची शक्यता खूप जास्त असते. जेव्हा आपण एखादी गोष्ट की मी नोकरी मिळवेलच, या दडपणाखाली जेव्हा जातो तेव्हा 100% तुम्हाला ती भेटणार. म्हणून त्याने काय म्हटलंय की जेव्हा तुम्ही जिंकण्यासाठी जाणार तेव्हा 100% आणणार. तुम्ही फक्त खेळण्यासाठी खेळणार तेव्हा हारण्याची शक्यता आपोआप कमी. म्हणून इंटरव्ह्यू ही फक्त नोकरी मिळेलच या अंडर प्रेशर खाली किंवा जाण्याच्या आधी मनाने मिळाले तर घरचे काय बोलतील, मित्र काय बोलतील, अपमान करतील, असं नाही. एक एन्जॉयबल म्हणजे नॅचरल पद्धतीने मुलाखत दिली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपली बॉडी लँग्वेज सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. इंटरव्ह्यू मध्ये बसताना आपल्यावर खूप मोठं दडपण आहे असं सारखं बसता कामा नये. फ्री फ्रँक बसलं पाहिजे. जसं नॅचरल वागतो त्या पद्धतीने आपण बसलं पाहिजे. आवश्यक तेथे हातवारे केले पाहिजे. बऱ्याचशा MPSC UPSCच्या इंटरव्ह्यूच्या पॅनलची मध्ये ज्या सूचना दिल्या जातात त्याच्यामध्ये हातवारे करताना असे डोक्याच्या वर जाणारे हातवारे, साधारणतः आपल्या हाताच्या दिशेचे हातवारे का आवश्यक आहे? कारण आपल्याला मुद्द्यावर जोर देण्यासाठी, आपला मुद्दा किती प्रभावी आहे हे पटवण्यासाठी आपल्याला शब्दाच्या सोबत हातवारे मदत करतात. तुम्ही नुसतं असं बसून उत्तर दिले तर एक प्रकारचा निर्जीवपणा त्याच्यामध्ये वाटतो. इंटरव्ह्यू मध्ये नॅचरलपणा येण्यासाठी आपले मर्यादित प्रमाणात हातवारे करले पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की ओव्हर ऍक्टिंग करायची. इंटरव्ह्यू मध्ये ओव्हर ऍक्टिंग जर केली तर त्यांच्या लक्षात येते की हा डांबरट आहे. हे त्यांच्या लक्षात येऊ नये. जेव्हा आवश्यक असतील तेव्हा हातवारे केले पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण जो मुद्दा मांडतो त्याच्यावर आपली स्पष्टता असली पाहिजे. त्या मुद्द्याशी आपण प्रामाणिक राहिले पाहिजे. म्हणजे जो काय, कारण बऱ्याचदा अधिकारी वर्गाच्या जेव्हा परीक्षा होतात या परीक्षेमध्ये समकालीन प्रश्नाबद्दल प्रश्न विचारले जातात. जे सध्याचे जे लेटेस्ट प्रश्न असतात देशामधले त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. कारण पॅनलला तुमचा त्या प्रश्नाबद्दलचा व्ह्यू काय हे जाणून घ्यायचं की हा जो प्रश्न आहे याच्याबद्दल मुलांचा व्ह्यू काय ते जाणून घ्यायचं असेल. म्हणून तुम्ही जो दृष्टिकोन मांडणार, तुम्ही तो विचार मांडणार, त्या विचारावर शेवटपर्यंत ठाम राहिलं पाहिजे. म्हणून विचारामध्ये स्पष्टता असली पाहिजे. त्या विचारावर तुम्ही ठाम असले पाहिजे. कोणत्याही प्रकारचं दडपणाखाली येता कामा नये. धोनीला कॅप्टन कूल का बरं म्हटलं जातं? महेंद्रसिंग धोनीला कॅप्टन कूल ही उपाधी दिली आहे. जेंटलमन वाटला पाहिजे, कूल वाटला पाहिजे. म्हणून कितीही त्यांनी तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला. कारण इंटरव्ह्यू देणारे पॅनलमध्ये लोक काय राहतात, तुमचा ट्रॅक चुकवण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला चुकीच्या दिशेने, चुकीच्या उत्तराच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतात. कारण तुमचा कॉन्फिडन्स ते चेक करतात. हे लक्षात घ्या. तुमचा कॉन्फिडन्स चेक करतात. म्हणून ते तुम्हाला मुद्दाम अडचणीत आणणारे, विषयाला सोडून असणारे किंवा विषयापासून दूर भटकवणारे प्रश्न विचारतात.
अशा वेळेस तुम्ही शांत राहणं गरजेचं आहे. शांत राहणं गरजेचं आहे. याच्यासाठी पहिली गोष्ट, प्रश्न हा लक्षपूर्वक ऐकणे गरजेचं आहे. इंटरव्ह्यू मध्ये काय करतो आपण की प्रश्न हा लक्षपूर्वक न ऐकता मध्येच उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट, हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर पॅनल मधल्या लोकांनी जो प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक ऐकला पाहिजे. कारण प्रश्न जर नीट ऐकला तर तिचं अर्ध उत्तर त्याच्यामध्येच असते. म्हणून शांत चित्ताने तो प्रश्न ऐकला पाहिजे. आणि जर तुम्ही प्रश्न ऐकला नीट तर ऑटोमॅटिक तुमचा आत्मविश्वास वाढतो. हे लक्षात. आपला आत्मविश्वास टिकण्यासाठी सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐकल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, जे तुम्हाला येत नाही, समजा एखादा प्रश्न पॅनलने तुमच्या समोर टाकला, तुम्हाला त्याचं उत्तर येत नाही, तर अशा वेळेस खोटं उत्तर देऊन त्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न करू नये. बऱ्याचदा आपल्याला खोटं बोलण्याची सवय असते आणि आपल्याला असं वाटतं की आपण तिथेही खोटं मिरवून नेऊ. पण आपल्या समोर बसलेले जे लोक असतात ते आपल्यापेक्षा 20 पावसाळे आधी खाल्लेले असतात. आणि जर तुम्ही त्यांना फसवण्याच्या प्रयोगामध्ये जर लागले तर तुम्ही फसण्याची दाट शक्यता असते. हे लक्षात घ्या. म्हणून उत्तर येत नसेल तर स्पष्ट नाही नका म्हणा की त्यांना सांगा याचा अभ्यास करू, आता मला याच्याबद्दल फारशी माहिती नाही, याचा अभ्यास करू. म्हणजे नकार देताना सुद्धा मी प्रयत्न करतोय असं दाखवा. की उत्तर मिळवण्याचा मी कधीतरी प्रयत्न करेन असा भाव दाखवा. कारण याच्यामधून तुमची शिकण्याची तयारी दिसते. इंटरव्ह्यू देणाऱ्या कॅन्डिडेटने काय केलं पाहिजे की मी शिकण्याच्या रेसमध्ये आहे किंवा शिकण्याच्या प्रवृत्तीत आहे. हे लक्षात की मी शिकतोय, कदाचित मला हे उत्तर माहित नाही. तुम्ही डायरेक्ट नकार दिला तर त्यांना वाटेल की हा उद्धट आहे असं वाटण्याची शक्यता आहे. तुमच्याबद्दल पूर्वग्रह होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही प्रयत्न करताय असं दाखवणं जे आहे ते दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक मानसशास्त्रामध्ये एक कन्सेप्ट आहे हॅलो इफेक्ट नावाची. हॅलो इफेक्ट म्हणजे, कारण इंटरव्ह्यू याला काही लोक सेल्फ मार्केटिंग असं म्हणतात. इंटरव्ह्यू काय तर तुमचं स्वतःचं मार्केटिंग करायचं आणि हे मार्केटिंग तुम्ही तुमच्या स्किलवर करू शकता. एक लक्षात, तुमच्याकडे जर स्किल आहे तर तुम्ही स्वतःचं मार्केटिंग करू शकता. कारण तुम्हाला नोकरी मिळवण्याच्या मार्केटमध्ये स्वतःचं मार्केटिंग करता आलं पाहिजे. आणि स्वतःचं मार्केटिंग करताना तुम्ही पॅनल मधल्या लोकांना प्रभावित केलं पाहिजे. हॅलो इफेक्ट म्हणजे काय की तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाद्वारे तुमची जे इंटरव्ह्यू घेणारे लोक आहेत हे इंटरव्ह्यू घेणाऱ्या लोकांना तुम्ही प्रभावित केलं पाहिजे. कारण तुम्ही जर तुमचा प्रभाव निर्माण करू शकला नाही तर याचा अर्थ तुम्ही नीट इंटरव्ह्यू दिली नाही हा त्याचा अर्थ. म्हणजे ते हॉलमध्ये जे काही 4 लोक 5 लोक असतील तर याच्यामध्ये सर्व लोकांना नाही पण बहुसंख्य लोकांना तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाद्वारे प्रभावित केलं पाहिजे. प्रभावित केलं पाहिजे. जर तुम्ही प्रभावित केलं नाही तर तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचे ग्रह जे आहेत ते वेगळ्या प्रकारचे ग्रह हे निर्माण होऊ शकतात. त्यानंतर इंटरव्ह्यू देताना कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देताना डोळ्याला डोळा लावून उत्तर दिलं पाहिजे. ज्यांनी प्रश्न विचारला ना त्यांच्याकडे पाहून उत्तर दिलं म्हणजे त्यांच्या नजरेला नजर भिडून उत्तर दिलं पाहिजे. हेलन केलर यांनी असं म्हटलेलं आहे की सूर्यप्रकाशाकडे तोंड करून उभे राहा, तुम्हाला तुमची सावली दिसणार नाही, असं त्यांचं विधान आहे. याचा अर्थ काय की जो समोरचा तुमचा प्रश्न विचारतो
त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पहा, त्याच्या नजरेत नजर देऊन उत्तर देण्याचा प्रयत्न करा. नाही तर असं खाली मान घालून इकडे तिकडे पाहून काही लोक छताकडे पाहून उत्तर देतील तर त्याचा इम्पॅक्ट होणार नाही. नजरेला नजर भडून उत्तर देणं हे मुलाखतीमध्ये अत्यंत महत्वाचं आहे. कारण मुलाखतीमध्ये तुम्हाला किती येतं याच्यापेक्षा तुम्ही स्वतःला कसे प्रेझेंट करतात याला जास्त महत्व आहे. आपल्याकडे नॉलेज कमी जरी असलं तरी जे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही जर प्रेझेंट करायला शिकलात तर तुम्हाला कोणत्याही इंटरव्ह्यू मध्ये अडचण येणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून इंटरव्ह्यू देताना आपण कशा पद्धतीने पॅनल पुढे प्रेझेंट करतो हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी जी आपण CV तयार करतो किंवा रेझ्युमे तयार करतो तो अत्यंत व्यवस्थित तयार केला पाहिजे. आपली पूर्ण वैयक्तिक माहिती, आपली शैक्षणिक माहिती, आपल्याकडे असलेले स्किल, आपल्याकडे असलेले अनुभव स्पष्टपणे नमूद केले. कारण सर्वात आधी पॅनलचे लोक काय करतात, तुम्ही जो रिझ्यूम दिलेला आहे तो हातात घेतात आणि तो चाळतात आणि त्या रिझ्यूम मध्ये जी माहिती दिलेली आहे, समजा एखादा जॉब आहे, जॉबची माहिती दिली आहे की मला या जॉबचा अनुभव आहे, तर ते तुम्हाला लगेच प्रश्न विचारतील की तुम्हाला हा जॉब असताना ही इंटरव्ह्यू का देताय. बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेमध्ये काय होतं की खालच्या पदाला सिलेक्ट झालेले लोक वरच्या पदाच्या परीक्षेत देतात. समजा तुम्ही तहसीलदार आहात आणि तुम्ही UPSC दिली कलेक्टरच्या याला, तर तुम्हाला ते लगेच प्रश्न विचारतात की तुम्हाला ही नोकरी असताना ही का दिली. तर अशा वेळेस आपल्याला समर्पक उत्तर देता आलं पाहिजे की मी हा जॉब चेंज का करतोय, तर याचं समर्पक उत्तर देण्याची पूर्वतयारी आपण करून घेतली पाहिजे. कारण 100% असे प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात, हे लक्षात घ्या. म्हणून जी काही रिझ्यूम मध्ये माहिती देणार ते माहितीचं आपल्याला बचाव करता येईल, संरक्षण करता येईल, युक्तिवाद करता येईल अशी तयारी करून जाणं गरजेचं असतं. म्हणून इंटरव्ह्यू ही जी टेक्निक आहे, या टेक्निक मध्ये या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत.